महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा आता आणखी क्लिष्ट बनतोय। काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्यामध्ये अजूनही 15 जागांवर सहमती होत नाहीये। 33 जागांचं वाटप तर झालंय, पण 15 जागांचा तिढा काही सुटत नाहीये। 10 जागांवर काँग्रेस आणि शिवसेनेची रस्सीखेच सुरू आहे। उर्वरित 5 जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दावा करते। उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस नेत्यांच्या 5 किंवा 6 मार्च रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये या जागा वाटपाच्या अंतिम फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होऊ शकेल। काँग्रेस आणि शिवसेना ज्या जागांवर दावा सांगतायत त्या जागा कुठल्या आहेत महाराष्ट्रातल्या? त्यातली एक जागा आहे छत्रपती संभाजीनगरची, ज्यावर काँग्रेस आणि शिवसेना दोघेही दावा सांगतायत। दक्षिण मध्य मुंबईची जागा आणि जालन्याची जागा या 3 जागांवर सध्या काँग्रेस आणि शिवसेनेची रस्सीखेच आहे। तर उत्तर पूर्व मुंबई ही एक जागा, हिंगोलीची जागा, कोल्हापूरची जागा या मतदारसंघांवर सुद्धा काँग्रेस शिवसेनेची रस्सीखेच सुरू आहे। याशिवाय विदर्भातील रामटेक, उत्तर महाराष्ट्रातील शिर्डी, त्यानंतर यवतमाळ, वाशिम हा मतदारसंघ आणि अमरावती मतदारसंघ इथेही काँग्रेस शिवसेनेची रस्सीखेच सुरू आहे। तर काँग्रेस राष्ट्रवादीचा विचार केला तर भिवंडी, सांगली, मुंबई उत्तर पूर्व हे मतदारसंघ कळीचे बनलेत। मुंबई उत्तर पश्चिम आणि हातकणंगले हा मतदारसंघ सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी महत्त्वाचा बनलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।